झी 24 तास एक पाऊल पुढे. सरजित राजकीय गिनीपिक या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्या सोबत अरविंद गोखले, जतीन देसाई आणि सुधीर देवरे. मला आता जतीन देसाई यांना विचारायचं. जतीन देसाई, एकीकडे चीन घुसतंय, दुसरीकडे तुमच्या कैद्यांना असं मारलं जातंय, त्याहीपेक्षा सुद्धा तुमच्या सैनिकांना यापूर्वी असं मारलं गेलं. भारताविरुद्ध जनमत केलं की निवडणुकात एक प्रकारचा ऍडव्हान्टेज मिळतो, अशा प्रकारची एक मानसिकता त्या ठिकाणी आहे. कुठेतरी आमच्या परराष्ट्र धोरणाचा एक कचखाऊपणा इथे नडतोय. आम्ही फर्म भूमिका घेत नाही पाकिस्तानच्या विरोधात, वारंवार असं दिसून येत आहे. नाही, मला मात्र पाकिस्तानच्या संदर्भातच नाही, पण एकूणच जे काही आपले शेजारी राष्ट्र आहे त्या संदर्भात आपलं परराष्ट्र धोरण जे आहे ते अत्यंत चुका करतायत असं मला वाटतं. की भारताचं परराष्ट्र धोरण ते प्रामुख्यानं आपण US आणि युरोपला लक्षात ठेवून आपलं धोरण ठरवतोय. आणि पाकिस्तानच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर पाकिस्तानच्या संदर्भात आपलं धोरण पॉलिटिकल लिडरशिपपेक्षा कुठेतरी इंटेलिजन्सचे लोक आणि डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट हे लोक कुठेतरी ठरवतात असं माझं मत आहे. आणि जर आपण शेजारी राष्ट्राबद्दल म्हटलं तर मालदीवमध्ये पाहिलं आपण काय झालं आपलं. पाकिस्तानमध्ये आपण पाहतोय चायना 10 किलोमीटर आत आल्यानंतर बघा तुम्ही, चायना 10 किलोमीटर आत आल्यानंतर की आपलं पंतप्रधान म्हणताय राष्ट्रीय स्तरावर देखील की भारताने या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उहापोह केलं पाहिजे. आणि कशा स्वरूपानं की या सगळ्या इतर जे काही राष्ट्र आहेत त्यांना आयसोलेट कशा स्वरूपानं करता येईल आणि बहुसंख्य लोक आपल्या सोबत कशा स्वरूपानं आणता येईल असं मला वाटतं विचार करेल. मला फक्त एकच मुद्दा या ठिकाणी म्हणायचा आहे. दुसरा एक वेगळा आहे की ज्या स्वरूपानं म्हणजे चौकशीचं चाललं होतं की पाकिस्तान चौकशी करू देणार नाही वगैरे. मला फक्त एक सांगायचं आहे की बेनझीर भुट्टोची हत्या झाल्यानंतर की पाकिस्तान सरकारवर दबाव आला आणि पाकिस्तान सरकारला युनायटेड नेशनला चौकशी करायला द्याव्या भाग पडलं. त्याचे जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स होते ते संपूर्ण काही समाधानकारक होते अशातला भाग नाही, परंतु कुठेतरी ते एक प्रेसिडेंट आहे. UN त्याची चौकशी केलेली आणि UNचा जो काही रिपोर्ट आहे तो काही अर्थानं महत्वाचा रिपोर्ट आहे. आणि मला असं वाटतं की अशा स्वरूपानं जर आपण प्रेशर आणलं, लॉबी केलं तर ते शक्य आहे. मला जे सुधीर देवरे यांच्याकडे. सुधीर देवरे, या सगळ्या प्रकरणात कुठेतरी परराष्ट्र धोरणाचा कचखाऊपणा वारंवारपणे आपल्या समोर येतोय. तेच आता सरबजीतमध्येही घडतंय. असं आहे, संयम म्हणजे अशक्तपणा असं वाटता कामा नये. आणि दक्षिण आशियामधल्या जवळजवळ सगळ्या देशांनी, कदाचित भूतान हे फक्त त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, गेल्या काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये ज्या प्रकारची आपल्या विरुद्ध जी एकूण धोरणं जी अंगीकारली आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला अशी मजबूत आणि खंबीर अशी भूमिका घेणं आवश्यक आहे. कारण या देशांची सुरक्षा, त्यांचं एकूण वेलबिईंग म्हणा किंवा त्यांची आर्थिक प्रगती ही भारतावरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे. किंबहुना भारत पूर्ण जर का सहकार्य करत असेल तर या देशांची फार मोठ्या प्रमाणावर प्रगती होईल. आणि हे त्यांना ते जाणून आहेत, परंतु गेली काही महिने, काही 2-3 वर्षापासून असं दिसून येत आहे की त्यांना ह्याचा थोडासा विसर पडलेला आहे. तर आपण एक प्रकारचा जो इंटरडिपेंडन्स त्यांच्याबरोबर डेव्हलप केलेला होता गेल्या काही वर्षामध्ये तो परत त्यांना जाणून द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोघांचंही भलं आहे. तर अशा प्रकारचं धोरण करणं अवघड नाही. आपल्याकडे पूर्णपणे तसे डिप्लोमॅटिक रिसोर्सेस आहेत, आर्थिक उपाय आहेत. आपली भारतीय सैन्य, भारतीय नेव्ही फार मोठी मजबूत आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्या प्रकारे कमी नाही आहोत, त्याचा आपण वापर करत नाही आहोत. कदाचित तो योग्य प्रमाणे आपण वापर करायला लागलो तर हे सगळे प्रश्न सहज सुटू शकतील असं मला वाटतं. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, आज तुम्ही 2 अत्यंत महत्वाच्या सूचना केल्यात आणि त्यातली पहिली होती ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा हस्तक्षेप करायची आता वेळ आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा एक अन्वयार्थ असा येतो का की कुठेतरी पाकिस्तानमधल्या मिलिटंट फोर्सेसना, दहशतवादी गटांना, भारतामधल्या दहशतवादी गटांना कुठेतरी ललकारायचंय, कुठेतरी जागृत करायचंय की त्यातून कुठेतरी एक परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीचा फायदा अशांतरा फैलावण्यात होईल. आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरबजीत प्रकरणाचा अन्वयार्थ नेमका आपण काय समजावून सांगाल?
भारताचं परराष्ट्र धोरण म्हणाल तर ते कचखाऊपणाचं आहे, या मुद्द्याशी मी पूर्णपणानं सहमत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तालिबानांच्या संदर्भामध्ये तालिबान, अल कायदा आणि या सगळ्या शक्ती भारतातल्या जे दहशतवादी शक्ती आहेत त्यांना कुठेतरी प्रवृत्त करायला, त्यांना काहीतरी काम करायला असं सतत काहीतरी दडपण आणत असतात आणि त्यांचे लागेबांधे हे निश्चितपणानं आहेत. हे अलीकडच्या काळामध्ये जर्मन बेकरीच्या स्फोटामध्ये असो किंवा अन्य कोणत्याही स्फोटामध्ये, हैदराबादचा झालेल्या स्फोटामध्ये असो, हे संबंध एस्टॅब्लिश झालेले आहेत. आता प्रश्न असा आहे तो असा की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण श्रीलंकेशी भांडू शकत नाही, आपण बांगलादेशाशी भांडू शकत नाही, आपण पाकिस्तानशी भांडू शकत नाही. मला 1971च्या युद्धकैद्यांबद्दलचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं मांडायचा आहे की भारताचे 54 युद्धकैदी आजही पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये 71 सालापासून खतपत पडलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण काहीही करू शकलेलं नाही आहे. ही 4 नावं, मी मराठी नावं आता सांगतो. एक अशोक ढवळे आहेत, दुसरे आहेत ते विजय वसंत तांबे आहेत, तिसरे आहेत फ्लाईट लेफ्टनंट श्रीकांत पुरोहित आहेत आणि चौथे आहेत ते मनोहर पुरोहित आहेत आणि चौथे आहेत ते श्रीकांत तांबे आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये आपण 71च्या युद्धकैद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा महत्त्वाचा प्रश्न मांडू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता सरबजीत सिंगच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण दडपण आणू शकतो, पाकिस्तानवरती हे दडपण आणू शकतो की तुम्ही या प्रश्नांवरती आधी बोला आणि मग आमच्याशी बोलायला या, तरच तुमच्याबरोबर चर्चा होऊ शकेल. कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावरती या पुढच्या सरकारबरोबर बोलायचं असेल तर त्यांना या मुद्द्यांवरती आधारित आपल्याला बोलावं लागेल आणि त्यासंबंधी त्यांना चेपावं लागेल म्हणजे त्यांना कुठेतरी असं अडकवावं लागेल. बरोबर, याविषयी बोला तर आमच्याशी बोलायला या, नाही तर आमच्याशी बोलू नये. एक प्रकारे सरबजीत, एवढा कठोर निर्णय, सरबजीत हा एवढा कठोर निर्णय घ्यायची हीच ती वेळ आहे, याविषयी काही शंका नाही. आपण या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जो एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाकडे जाऊया. सरबजीतला झालेल्या मारहाणी मागं पाकचं राजकारण आहे का? 100% लोक म्हणतायत होय, पाकचं राजकारणच आहे. या चर्चेमधून जे मुद्दे आपल्या समोर आले त्या मुद्द्यांचा अन्वयार्थ एक प्रकारे हाच होता की पाकिस्तानमधल्या कुरापतखोर गटांनी, मग ते तालिबानी असतील अथवा ISI असतील, त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची कारवाई जरी झालेली असली तरी सुद्धा पाकिस्तानी जनमत हे भारताच्याच बाजूने आहे. परंतु आता तरी सुप्रीम कोर्टाचा एक मार्ग आपल्या समोर उपलब्ध आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा अरविंद गोखले यांनी जी सूचना केली ती सूचना अत्यंत महत्वाची आणि ती म्हणजे याच वेळी जर आपण पाकिस्तानला चेपत नेलं आणि पाकिस्तानकडून जर 4 गोष्टी मिळवल्या तर कदाचित आपल्याला फायद्याचा हा सौदा राहू शकतो. सरबजीतच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा आणि तो भारतात लवकरच परत यावा, या सदिच्छांचं या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अरविंद गोखले, जतीन देसाई आणि सुधीर देवरे या तिघांचेही मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.